Hello students, today we are going to learn the lesson The Necklace from 9th class. Before start our video, as usual I request you to subscribe my channel. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण द नेकलेस हा 1.5 यामधील पार्ट 1 याचे एक्सप्लेनेशन बघूया. तर पहिला पॅराग्राफ, Matilda was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerk. She had no means of becoming known, understood, loved, or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. तर मॅटिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती, प्रिटी अँड चार्मिंग गर्ल. मात्र तिचे कमनशीब म्हणावं की तिचे नशीब फुटके होते असं म्हणावं, एका कारकुनाच्या कुटुंबात तिचा जन्म झाला, इंटू फॅमिली ऑफ अ क्लर्क. त्यामुळे कोणी तिला ओळखावे, तिला समजून घ्यावे, तिच्यावर जीवापाड प्रेम करावे किंवा एखाद्या उच्च कुलीन व्यक्तीशी तिचे लग्न व्हावे असा काही योग तिच्या नशिबी नव्हता. आणि म्हणून शिक्षण खात्यातील किंवा शिक्षण मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यास तिने काय दिला, होकार दिला. She dressed plainly because she had never been able to afford anything better. ती साधे कपडे घालायची कारण चांगले कपडे परवडणे तिला शक्य होते काय नव्हते. She suffered endlessly, feeling she was entitled to all the luxuries of life. पण आयुष्यातील सर्व चैनीच्या गोष्टी मिळावयाच्या आपल्याला हक्क आहे असे वाटून ती खूप दुःखी व्हायची. She suffered because of her shabby, poorly furnished house. तिचे घर जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते, त्यामुळे तिचे जीवन कसे होते, कष्टाचे होते. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. या सर्व गोष्टी तिच्या स्तरातील दुसऱ्या एखाद्या स्त्रीला खटकल्याही नसत्या, पण हिला मात्र त्या गोष्टीचा काय व्हायचा, खूप त्रास व्हायचा आणि सोबतच काय यायची, चीड यायची. She dreamed of a grand palatial mansion with washroom and inviting smaller rooms, perfume for afternoon chat with close friends. जिथे प्रशस्त खोल्या असतील, हव्याशा छोट्या खोल्या असतील, ज्या जवळच्या मित्रमैत्रिणीबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून असलेल्या असतील, अशा एखाद्या भव्य राजमहलासारख्या घराचे स्वप्न ती काय करायची, नेहमी पाहत असे. 8. She had no rich dresses, no jewels, nothing, and these were the only things she loved. मात्र तिच्याकडे याच्यापैकी काही होतं काय, काही नव्हतं. ना महागडे कपडे होते, ना दागिने होते, आणि तरीही या सर्व गोष्टी तिला प्रचंड आवडत होत्या. She wanted so much to charm, to be envied, to be sought after. तिला आकर्षक वस्तूंचा अगदी हेवा वाटेल अशा सर्व उंची गोष्टींचा काय होता, हव्यास होता, लालच होती तिला. She had a rich friend, a former schoolmate at the convent,
whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, disappear and misery. तिला एक कॉन्व्हेंटमधील शाळेतील एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ती टाळायची, कारण भेटल्यानंतर तिला आपले हाल आठवून स्वतःविषयी काय यायची, कीव यायची, निराशा यायची आणि दुःख वाटून तिला काय येत होता, रडू येत होता. त्यानंतर वन इव्हनिंग हर हजबंड केम होम विथ एन एअर ऑफ ट्रम्प होल्डिंग अ लार्ज एनवलप इन हिज हँड. लुक, ही सेड, हिअर इज समथिंग फॉर यू. एके संध्याकाळी तिचा नवरा कसा आला, विजयी मुद्रा घेऊन घरी आला. त्याच्या हातात एक काय होता, मोठा लिफाफा होता आणि तो म्हणाला, हे बघ, तुझ्यासाठी मी काय आणलंय. She tore upon the paper and drew out a card on which was printed the word. तिने ते पॅकेट फोडले आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली आणि त्यावर काही शब्द छापले होते. ते कोणते होते पहा. द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड MME जॉर्ज रेम्प्युनू रिक्वेस्ट द प्लेजर of M&MME Loisel Company at the Ministry of the evening of Monday, January 18th. त्या लिफाफ्यामध्ये असलेल्या पत्रावर काय लिहिलं होतं की माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रेम्प्युनू यांनी सोमवार दिनांक 18 जानेवारीला सायंकाळी श्रीमती आणि श्री लायझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी काय केलं आहे, स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहेत, असं त्या लिफाफ्यात लिहिलं होतं. आता इथं आपल्या जसं इंडियामध्ये मिस्टर अँड मिसेस आपण म्हणतो, तशा प्रकारे M स्टँड फॉर मोन्सियर्स अँड MME स्टँड फॉर मॅडम, MME स्टँड फॉर मादाम. फ्रेंच टर्म हे कोणते आहे, फ्रेंच टर्म आहेत. जसं आपल्या मिस्टर अँड मिसेस म्हणतो इंग्लिशमध्ये, तसं सारखं ते फ्रेंचमध्ये M&MME म्हणतात. त्यानंतर नेक्स्ट पॅरेग्राफ. इन्स्टेड ऑफ बिंग डिलाइटेड ॲज हर हजबंड हॅड होप, शी थ्रीव द इन्व्हिटेशन ऑन द टेबल रेसंटफुली. परंतु तिच्या नवऱ्याच्या अपेक्षेप्रमाणे तिला आनंद होण्याच्या ऐवजी तिला चीड आलं आणि तिने ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली. अँड मटर्ड, आणि धुसफुसली, व्हॉट डू यू वॉन्ट मी टू डू विथ दॅट. मी त्याचं काय करावं असं तुम्हाला वाटते. अँड व्हॉट डू यू एक्सपेक्ट मी टू वेअर इफ आय गो. आणि जर जायचं असेल तर मी काय, म्हणजे कपडे कोणते घालायचे अशी तुमची अपेक्षा आहे. He hadn't thought of that. He stammered, why? The dress you go to the theater in, it seems very nice to me. आता त्याने त्या गोष्टीचा कधी विचार केलाच नव्हता, म्हणून तो चाचपरत अडखळत बोलला. का बरं? थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालतेस तो माझ्या मते खूप कसा आहे, छान आहे, तू छान दिसतेस त्याच्यावर. He stopped, stunned, distressed to see his wife crying. आता पण तो अडखळत बोलला, कारण की त्याची पत्नी रडत होती आणि बायकोला दुःखी पाहून तो स्तब्ध झाला. तिच्याकडे पाहतच राहिला. ही शटर्ड आणि अडखळत बोलला, व्हॉट द मॅटर, काय झालं मॅटिल्डा. लेट्स सी मॅटिल्डी, हाऊ मच वुड अ सुटेबल ड्रेस कॉस्ट. एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल, तो तिला चाचपरत अडखळत विचारलं त्याने. She thought for a moment, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशेब केला आणि त्वरित नकार येऊ नये म्हणून नक्की किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. At last she answered hesitantly, I don't know exactly, but I think I could do it with 400 francs. त्यानंतर
ती थोडा वेळ घुटमळत राहिली आणि म्हणाली, मला नक्की माहीत नाही, पण बहुतेक 400 फ्रँक लागेल. He turned a little pale because he had been saving that exact amount to buy a gun for hunting summer in the country near Nanterre with a few friends. त्याच्या आता ते ऐकून थोडा तो त्याचा चेहरा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे जेवढे त्याच्या पत्नीने मागितले होते तेवढेच पैसे त्याने जमवले होते. कशा करता? मित्रांबरोबर नांतेरर जवळ एका प्रदेशातील उन्हाळ्यातील शिकारीसाठी काय घेण्यासाठी? बंदूक विकत घेण्यासाठी. However, he said, very well, I can give you 400 francs, but try and get a really beautiful sari dress. आता बा त्याने तेवढीच ठीक आहे, तो म्हणाला, मी तुला 400 फ्रँक देतो, पण एखादा खरोखरच सुंदर असा ड्रेस विकत घे. नंतर the day of the party drew near and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready. आता तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जसा जवळ येऊ लागला तशी जी मादाम लॉयझेल आहे ही कशी होती? दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. One evening her husband said to her, what is the matter? You have been acting strange these last 3 days. एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालंय? गेले 3 दिवस तू विचित्र वागते. She replied, I am upset that I have no jewels, not a single stone to wear. I would rather not go to the party. ती म्हणाली, माझ्याकडे दागिने नाहीत, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी काय आहे? दुःखी आहे. त्यापेक्षा पार्टीला न गेलेलं बरं, असं तिनं उत्तर दिलं. You could wear flowers, he said. They are very fashionable at this time of year. तू फूल माळू घालू शकतेस. कोण म्हणाला? तिचा पती म्हणाला. सध्याच्या काळात त्याची काय चालू आहे? फॅशन सुरू आहे. She was not convinced. तिला काही समजूत पटली काय? नाही. The next day she went to her friend's house and told her of her distress. दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीने गेली आणि तिने आपली व्यथा तिला सांगितली. Madame Forrester went to her mirror wardrobe, took out a large box, brought it back, opened it and said to Madame Loisel, मदाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटापाशी गेली, वार्डरोब. त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन ती परत आली आणि मादाम लॉयझेलला म्हणाली, यातून तू निवड. चूज माय डिअर. निवड कर माझ्या लाडके. फर्स्ट मॅटिल्डा saw some bracelets, then a pearls necklace. She tried on the jewelry in the mirror. मॅटिल्डेने प्रथम सोन्याच्या काही कडी कंगणे पाहिली, मग एक मोत्याचा हार. तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. She kept asking, you have nothing else? आणि आणखी काही नाही तुझ्याकडे? ती विचारत राहिली. Why? Yes, but I don't know what you like. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल ते मला ठाऊक आहे काय? नाही. Suddenly she discovered in a black stained box a superb diamond necklace. आणि त्यानंतर अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक अप्रतिम रत्नहार दिसला. डायमंड नेकलेस. अँड हर हार्ट बिगॅन टू बीट विथ अनकंट्रोल्ड डिझायर. आणि अनावर होऊन अभिलाषेने तिचे हृदय काय होऊ लागले? धडधडू लागले. हर हँड ट्रेम्बल ॲज शी टूक इट. शी फास्टेंड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट इन एस्टॉसी ॲज शी लुक ॲट हर सेल्फ. आपल्या गळाभोवती आता तिचे हाती थरथर कापू लागले. तो हार घेताना आपल्या गळाभोवती तो हार तिने गुंफून पाहिला आणि हर्षगरीत नजरेने ती स्वतःकडे स्मित होऊन
पाहत राहिली. Then she asked anxiously, hesitantly, would you lend me this, just this? मग तिने हळूच संकोचत विचारलं, फक्त एवढाच हा हार घालायला देशील का मला? Why yes, of course. हो का नाही, नक्की देईल. She threw her arms around her friend's neck rapturously, then played with her treasure. तिने आनंदाने, अत्यानंदाने आपल्या मैत्रिणीला काही केली, मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. The day of the party arrived. आता पार्टीचा दिवस उगवला. मादाम लायझेल वॉज अ सक्सेस. मादाम लायझेलला मोठे यश मिळाले होते. शी वॉज प्रेटियर दॅन ऑल अदर वुमेन. ती बाकीच्या महिलांपेक्षा कशी दिसत होती? आकर्षक दिसत होती. एलिगंट, ग्रेशियस अँड स्माइलिंग अँड फुल ऑफ जॉय. खुश होती आणि इतर सर्व स्त्रियांच्या तुलनेत कशी दिसत होती? लावण्यवती, आकर्षक, देखणी दिसत होती. शी डॅन्स वाईडली with passion, forgetting everything in the trump of her beauty and success, floating in a cloud of happiness. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या उत्कृष्ट हल्लोषात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती. यशाच्या सुखांच्या नाटावर जणू तरंगत होती. Mathilde and her husband left at about 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. पहाटे 4 वाजता मॅटिल्डा आणि तिचा नवरा तिथून निघाले आणि ते रस्त्यावर येऊन पोहोचले तरी त्यांना एकी टॅक्सी मिळाली नाही. They walked down towards the scene till they found one. ते चालू लागले. अखेर त्यांना एक सीनच्या दिशेने, कोणत्या दिशेने? सीनच्या दिशेने चालू लागले आणि अखेर त्यांना एक काय मिळाली? टॅक्सी मिळाली. They were dropped off at their door in the Rue des Martyrs, and sadly it was all over for her. त्यानंतर त्यांना टॅक्सी मिळाली. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीने त्यांना सोडले आणि अखेरीस तिच्यासाठी या सर्व गोष्टीची काही सांगता झाली. इन फ्रंट ऑफ द मिरर she took a final look at herself in all her glory. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला निहाळले. But suddenly she uttered a cry. She no longer had the necklace around her neck. आणि अचानक ती किंचाळली. तिच्या गळ्यातील तो रत्नहार काय झालेला होता? गायब झालेला होता. तिच्या गळ्याभोवती होता काय? नाही. What is the matter? Ask her husband. काय झालं? तिच्या नवऱ्याने तिला विचारलं. She turned toward him, panic stricken. I no longer have Madame Forestier necklace. मी माझ्याकडे तो मादाम फॉरेस्टियरचा आता हार आहे काय? नाही. त्याच्याकडे वळून ती भेदरून म्हणाली. कोणाकडे? आपल्या पतीकडे. He stood up distraught. What? How? That's impossible. तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्यच नाही. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट पार्ट पाहिलेला आहे. याचा सेकंड पार्ट आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्या अगोदर याच्यावरती व इंग्लिश वर्कशॉप जे काही प्रश्न आहे उत्तर ते पाहू आणि त्यानंतर पार्ट 2 मध्ये पाहू. पार्ट 2 मध्ये नेमकं काय होते हे बघण्याकरता तुम्ही चॅनलला लाईक करा, तेव्हा तुमच्याकडे नोटिफिकेशन नक्कीच मिळेल. धन्यवाद.